संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता कोण दाता या हुनी संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातुम इंद्रिहि समागत तिष्ठन्ति मानंदकंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांची केली स्मरण होय सकळ विद्येची करण तेच वंदो श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीप नमो सद्गुरु सचितानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवावी सेवक झाले तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा तेर मस्तक हे पाय संताने म्हणून शरण जावे सर्व भारे देवासी धन्य काळ संत भीती पायी विठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ किंबहुना अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवंताच्या चरणावर वंदन करून आधिमाया भगवतीच्या चरणावर वंदन करून भगवान ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबरायच्या चरणावर नतमस्तक होऊन परमपूज्य सद्गुरु दादासाहेबांच्या चरणावर वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जीवांच्या चरणावर वंदन करून प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये जे साध्य प्राप्त झालं, आपल्या जीवनामध्ये जे मोक्ष प्राप्त झालं, आपल्या जीवनाची जी पूर्णता प्राप्त झाली त्याचं लक्षण जगद्गुरु तुकोबराय जगातल्या सर्वात मोठ्या असणाऱ्या सरळ शब्द वापरला जगातल्या सर्वात मोठा असलेला जो साधन आहे त्या साधकाचं असणारे या अभंगातून वर्णन करतात। आता तुकोबरायने असं वर्णन का करावं याचं एकच कारण, या जगामध्ये जेवढे जीव म्हणून जन्माला आले प्रत्येक जीवाला असणारे एक भय आहे ते म्हणजे काळाचं। प्रत्येकाला भीती आहे मला काळाची आणि प्रत्येक जण काळाला वेळेला भीतो आणि त्या वेळेला भीत असताना तुकोबराय म्हणतात वेळेला भिवू नका, वेळेला भाग्य ठरवा। काय वेळेला भाग्य ठरवा? तुकोबराय म्हणतात
जीवनामध्ये वेळेला भाग्य का ठरवा? कारण तुमचं जीवन परिवर्तन होण्यासाठी भाग्यवानाची गरज. भाग्यवानाशिवाय परिवर्तन जीवनामध्ये नाही. आणि भाग्यवान जर परिवर्तन करत असेल, एखाद्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, देव जीवन परिवर्तन करू शकत नाही, पण भाग्यवान जीवन परिवर्तन करू शकतो. तुम्ही म्हणाल महाराज देव मोठं का भाग्यवान मोठं? एक सांगून जाऊ का? जगतामध्ये देव मोठा असेल मी नाही म्हणत नाही, पण भाग्यवान जर विचार केला तर या कलियुगामध्ये देव भाग्यवान नाही. कलियुगामध्ये जर भाग्यवान कोण असेल तर त्याला शास्त्र सांगत असताना, महात्मा सांगत असताना, जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगतात, या कलियुगामध्ये देवापेक्षा भाग्यवान कोण आहे? तर तुकोबाराय त्याला म्हणतात साधू थोर जाना, साधू कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहे. महाराज मग 4 युग आहे, 4 युगामध्ये कलियुगात साधू श्रेष्ठ आहे का? नाही बघा. त्रेता त्रेता द्वापार आणि कली हे 4 युग आहे. 4ही युगामध्ये जीवाचं जर संचित बदलायचं असेल, साधकाचं जर संचित बदलायचं असेल आणि साधकाची दुःखाची दशा जर नाहीशी करायची असेल तर साधू शिवाय कोणी करू शकत केलंही नाही आणि करणार सुद्धा नाही. ते म्हणाल का देवाच्या ठिकाणी बदल होत करता येत नाही, पण साधूच्या ठिकाणी बदल घडवता येत. साधू एवढे बलवान आहेत महाराज, म्हणून अशा साधूचं जीवनामध्ये दर्शन होणं अवघड आहे. का अवघड आहे? कारण साधू भेटत नाहीत महाराज. साधू भेटणं अवघड. ऐशी कैसी आणि भेटत की ते साधू. आता अलीकडचे जे साधू भेटतात ना
आणि आपली बुद्धीत भ्रम आहे. मी सरळ सांगणार महाराज, आपल्या बुद्धीत भ्रम आहे. आपण कोणाला साधू म्हणतो, आपल्यापेक्षा वेगळा वृक्ष धरून त्याला साधू म्हणतो. आता बघा तुम्ही, आपले महाराज आहेत म्हणून म्हणलं, आता एवढ्यामध्ये जर कलर बदलला असेल शर्टाचा, कोणाचा? महाराजांचा. आणि हे आपल्यातले म्हणून म्हणतो आपण साधू म्हणतो. तू बरोबर म्हणतात नाही. बाह्य विषयावर साधूच कळतात नाही. बाह्य विषयावर साधू कळतच नाही, कारण बाह्य विषयाचे जे साधू असतात ना, ते साधू नसतातच. मी प्रमाण देऊन जातो, माझं बोलणं असं नसतं. साधू नसतात का? पोटासाठी संत झाले कलित बहुत. नाही लई प्रमाण वेळेच्या मर्यादेत पूर्णता करायची. कारण योग असं आहे महाराज, मी उगाच सहज सापडलोय महाराजांना. नाहीतर मी तिकडेच राहतो. तो दिल्लीत तब्येत खराब झाली म्हणून गावाकडे आलो आणि हुशारीनं बोलले मला, महाराज कुठं आहात म्हणे. मला माहित होतं ही आळंदीत होते. मला वाटलं तिकडच असतील म्हणून मी म्हणलो घरी आहे. काय करलो, काय नाही, बेड रेस्ट करलो, निवांत म्हणलो. मग आज आमच्या इथे कीर्तनाला येतात. म्हणून महाराज तिकडच नाही. नाही म्हणे गावी आलो आणि कीर्तन आहे, येता का? आता म्हणलं तुम्ही बोलवलो तर आज्ञा. म्हणलं येतो, काय हरकत नाही, रिकामीच बसून. आणि खरंच सांगतो 5 वाजता सलाईन लावून घेतली मग इथे कीर्तनाला आलो. कारण का तब्येत लईच वीक झाली होती आळंदीमध्ये, त्याच्यामुळे रिटर्न यावं लागलं. आणि योगायोगानं आलो म्हणून मला जास्त इकडं तिकडं जायचं नाही, जास्त व्यर्थ बोलायचं नाही, अभंगाच्या बाजूला जाणार नाही. मी पहिलेच जाईना तर कशाला जाऊ. आणि मला येईनाच काही, खरंही सांगू मला काही येणार. फक्त दासवी दुर्बळ वैष्णवाचा फक्त आधी माया जशी बुद्धी देईल भगवान, पंढरवड्यात जशी कृपा करतील, जसा आशीर्वाद देतील, सद्गुरू दादासाहेबांनी जशी कृपा करतील तसं या अभंगाचं चिंतन करायचं. म्हणून इकडे तिकडे जात जात नाही. ऐका, बाह्य संत जगतामध्ये आहेत आणि आपण बाह्य संताला मानतो. तुकोबाराय म्हणतात बाह्य संतांच्या जवळ साधना नाही, कारण ज्या साधना नाहीत त्यांना साधू म्हणता येईल. आणि ज्यांच्याकडे साधना आहे ते भेटत नाही. तुकोबाराची भाषा, जे साधना नाही ते भेटत नाहीत आणि जे साधना करत नाहीत ना ते भेटतात. कारण काय भेटतात? हे पोटासाठी. बघा तुम्ही, मला काल परवा घडलेली घटना आहे. अलंकारपुरामध्ये प्रस्थानला मध्ये प्रवेश केलो. मला पास मिळाला नव्हता, वशिले असल्यामुळे गेलो मध्ये. दिल्लीतून पास मिळाला नाही, पण हांडे महाराज आपण घेतलो, भागवत महाराज आपण मध्ये प्रवेश केला. गेलो, मध्ये गेल्यानंतर एकाला बघितलो, म्हणलं तू कस का वारीला? म्हणजे वारीला आलो. तर तुझ्या गळ्यात कस का माळ म्हणून निघाला? कारण मला माहिती होतं त्याच्या गळ्यात माळच नव्हतं. त्याला म्हणला महाराज मला बघून तुम्हाला काय वाटलं? वरे माळ काढलास, 2-2 वर काढलास. ती मी म्हणलो माळ कधी घातलास? आळंदीत आलो घातलं. म्हणला किती दिवस? जपोनास. किती दिवस? मग याला संत म्हणाव का, याला वारकरी म्हणाव का? हे कशी आहेत माहित आहे का? पोटासाठी, फक्त जगतामध्ये पोटासाठी. तू कोपराय म्हणला ते याला संत म्हणता. आणि असल्यानं तुम्ही संत म्हणू नका, आणि असल्यानं तुम्ही भेटलात तरी तुमचं प्रारब्ध नाही का? कारण यांना भेटून यांचंच पोट भरत नाही, यांना आमचं काय भलं करणार आहे? तुका म्हणे हे मायेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही. यांच्या जवळच देव नाही, मग याने आमचं काय प्रारब्ध बदलणार आहे? म्हणून तुकोबाराय म्हणले याला संत म्हणू नका. हे संत नाही, दिसायला असतील पण अंगामध्ये गुण नाही. तुकोबाराची भाषा आहे मला, दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो बारकी. शास्त्र सांगतं काय माहिती आहे? तुकोबाराय म्हणतात या जगतामध्ये दुःख निवारण करणारी जात जर कोणाची असेल ते संतांची. कोणाचे? संतांची, साधूंची. का दुःख निवारण त्यांच्याकडे होतं? त्याचा सिद्धांत आहे, एकच सिद्धांत आहे. त्यांचं दुःख निवारण कशामुळे होतं? तर त्यांच्याकडे 3 कालाचं ज्ञान राहतं. किती कालाचं? बघा तुम्ही, भूतकाल, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, या 3ही काळाचं त्यांच्याकडे ज्ञान राहतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगू का? त्यांच्याकडे 4 गुण विशेष असतात. पहिलं गुण असतं ते ज्ञानी असतात, दुसरं गुण असतं ते वैराग्य असतात, तिसरं गुण असतं त्यांच्याकडे दया राहते, आणि 4थं गुण असतं त्यांच्याकडे मोक्ष राहते. नीट लक्ष द्या.
संतांचं लक्षणच हे आहे महाराज. ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे मोक्ष आहे, त्याला संत म्हणतात. त्याला काय म्हणतात? साधू म्हणतात. त्याला महात्मा म्हणतात. आणि असे ज्याच्याकडे गुण आहेत आणि अशा साधूचं दर्शन दुर्लभ. आता बाकीच्याच मी बोलत नाही, यांचं दुर्लभ आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात. यांचं दुर्लभ काय आहे? कारण यांच्याकडे एकही अवगुण नाही म्हणून हे अवघड आहे. तू काय म्हणे तैशा सज्जनापासून पाहता अवगुण. आणि आमच्या खुशी मी दुसऱ्याचं बोलत नाही. लोक आमची पाया पडतात, महात्मा म्हणून पडतात का नाही, साधू म्हणून. आम्ही कशी आहोत? अवगुणाची खाण आहोत. तुकोबाराय म्हणले आम्ही तो कोण आहे? मी तो अवगुणी. आम्ही अवगुणी आहोत महाराज. तुकोबाराय म्हणतात त्यांच्यापाशी एकही अवगुण नाही. अवगुण नसल्यामुळे, गुणाची खाण असल्यामुळे ते साधू भेटणं अवघड आहे. आणि अशा साधूची भेट झाली ना, तो जीवन, तो दिवस, तो काळ, ती वेळ भाग्याची. विचार करा ना, तो बोलून जाऊ का? तुम्ही कधीतरी या शेतात एवढे जमले होते का? आधी 5-7 वर्षाच्या खाली, लईच नको कशाला जमले होते का? नाही. बाबा झाला म्हणून भेटली, आणि भेटलो म्हणून आलो. मी खरं सांगून जातो, तुमच्याकडे येऊ लागलेत म्हणजे ते उभे येऊ लागले, तुम्हाला बघायला लागले. त्यांचं दुःख थोडं चाललंय म्हणून येऊ लागलेत. आणि त्यांचं दुःख जाऊन येतील का? येईना, उलट निंदा करत येतात. काय महाराज? नाही, मी ज्या घरात वावरतो ना, त्या घरामध्ये 3 डिपार्टमेंट आहे. मला माहित आहे, मी ज्या घरात वावरतो त्या घरामध्ये 3 डिपार्टमेंट आहे माझे. माझ्या इथं पंचांगण बी आहे, माझ्या इथं ज्योतिष बी आहे, आणि तांत्रिक बी आहे, आणि मी कीर्तनकार बी आहे. म्हणजे आम्ही 2-3 कीर्तनकार आहोत, 2 तांत्रिक आहेत, 2 भविष्यवाले. त्याच्यामुळे मला सगळं डिपार्टमेंट आहे. चांगलं झालं की लोक येतात, आणि वंगळं झालं की काही नाही हो. तिथं काय उघड बाजार आहे. जरा बदल पडला की अशी गजरता बदल. आणि जत्रा का भरते माहिती आहे का? काहीतरी त्यांचं दुःख निवारण झालं की माणूस येतो. आणि दुःख जर निवारण होईना गेलं तर येत नाही. पण हे दुःख निवारण कशामुळे होतो याच कारण सांगतो. हे दुःख निवारण होण्याचं कारण त्यांच्याकडे भूतकाळ आहे, त्यांच्याकडे भविष्य काळ आहे, त्यांच्याकडे वर्तमान काळ आहे. कारण तुकोबारायचं म्हणणं भूत भविष्य वर्तमान कळो येईल. कारण त्यांना भूतकाळ कळतं, वर्तमान कळतं, भविष्य काळ कळतं. एवढंच नाही, मग हे कळतं म्हणून त्यांना कसं आहे माहित आहे का? हे कळत असल्यामुळे त्या साधूच्या जीवनामध्ये एक अंगीकार आहे. कोणतं? त्या साधूच्या जवळ आपण गेलो. बघा तुम्ही, आता मला काही माहिती नाही, आणखी मी महाराजांच्या तेवढं जवळ गेलो नाही, पण नुसतं जर तुम्ही कुटबुद्धीनं जर इथं आलात तर ते बसल्या ठिकाणी ओळखलं जा. बाबा ओळखत नाही, तुम्ही कुटबुद्धीनं या. मध्ये मी आश्रमात प्रवेश करा, तिथूनच सांगते आई साहेब, हे येणारा काही चांगल्या मनाचं नाही, याला तिथून तिकडच घाल, जवळ सुद्धा येऊ का? याच सिद्धांत आहे. त्यांना कळतं. काय कळतं माहित आहे का? त्यांच्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे, विवेक आहे, मोक्ष आहे. हे 4 साधना त्यांच्याकडे आहेत. आणि नुसते 4 साधना आहेत, त्याच्यात नवल करू नका. जे दुःख देवाला दूर करता येत नाही ते दुःख त्यांना दूर करता येत. आता तुम्ही कळत नसेल तर मी आणखी पुन्हा अलीकडे, त्यांना जीवाच्या ठिकाणी लागलेलं दुःख आहे. प्रत्येक जीवाला 3 दुःख आहेत. प्रत्येकाला 3 दुःख आहेत. एक दुःख आहे अध्यात्म, एक आदिदैविक आणि आदि भौतिक. हे 3 दुःख आहेत महाराज. आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदि भौतिक. 3 दुःख आहेत. हे दुःख जर निवारण करायचं असेल तर डॉक्टर करू शकत नाही. कळतो का? करू शकत नाही ना, देव करू शकत नाही. कारण देवच दुःख देतो, देवच दुःख देतोय, मग निवारण कुठून करतो? म्हणून देवाला विचार करतोय. तुम्ही म्हणाल देव कसा दुःख देतो? महाराज, देव दुःख देत असतो. प्रत्येक जीवाला त्या 3 दुःखातून पुढे जावं लागतं. आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक. आणि आदिदैविक हे दुःख दुसऱ्यानं कोणालाच निवारण करता येत नाही.
अध्यात्म दुःख दूर करता येते, आदिभौतिक दुःख दूर करता येते. अध्यात्म दुःख कोणाला म्हणावं, आदिभौतिक दुःख कोणाला म्हणावं, आदिदैविक दुःख कोणाला म्हणावं, एका मिनिटात सांगतोय का. अध्यात्म दुःख म्हणजे शारीरिक दुःख. शारीरिक म्हणजे काय, तुम्ही मागच्या जन्मामध्ये जे पाप केला त्याचे कर्म भोगावं लागतं. कारण मी म्हणत नाही, तुकोबऱ्याचं प्रमाण आहे, केले कर्म झाले, नाताचं प्रमाण आहे, केले कर्म झाले त्याची भोगावया आली. किंवा दुसरं प्रमाण सांगा, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपी. जे पाप तुम्ही केलात ना ते रोग. लोक म्हणतात बघा, गुडघा दुखलेला आहे, हात उचलला गेला आहे, वाईनं त्रस्त आहे, कोणी कमरनं त्रस्त आहे, कोणी कोणतं. हे जे दुःख आपल्याला आलेत ना, हे दुःख तुमच्या कर्मामुळे, हे तुमचं भोग आहे, ते भोगावंच लागतं. आणि याला जर बाजूला काढायचं असेल तर याला डॉक्टर सुद्धा बाजूला काढत नाही. बघा तुम्ही, काही दुःख आहेत महाराज, किती मोठ्या डॉक्टरकडे जा, मी बघितले, आपल्याला माहित आहे, पूजाचं हैदराबादला, त्याला माहित आहे, कारण आम्ही एक पेशंट, आम्ही ज्या घरी जातो तिथे एक पेशंट आहे. कितीतरी वैद्य गेले, कितीतरी डॉक्टर गेले, पण तिला आणखी येईना. पण शेवटी शास्त्र मर्यादा पाहिल्यानंतर कळालं की ते दुःख भौतिक आहे, म्हणजे आध्यात्मिक आहे, ते दुःख निवारण होत नाही महाराज, ते दुःख निवारण. मग हे दुःख जर निवारण व्हायचं असेल तर संत कृपा लागते. कोणती कृपा लागते? संत कृपा लागते, साधू कृपा लागते. त्याच्याशिवाय डॉक्टरकडून दुःख जात नाही ना, देवाकडून दुःख जात नाही, कोणाकडून. ही एक दुःख आहे. दुसरं दुःख आहे आदिभौतिक. आदिभौतिक दुःख कोणी निवारण करू शकतो? आदिभौतिक दुःख म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याकडून घडलं. आता ही बसूनच आहे, कशासाठी? जे शेजाऱ्या पाजाऱ्याकडून झालेलं दुःख बाजूला, हे आदिभौतिक दुःख आहे. आणि आदिदैविक दुःख म्हणजे देवाकडून झालेलं. देवाकडून होणारा दुःख एवढा आहे महाराज, आपण सहज बोलताना बोलून जातो. बघा तुम्ही, आपण बोलता बोलता, आता देवीच्या मंदिरात लोक येतात, इथं माताकडे येतात, उद्या मंगळवार आहे ना, मंगळवार शुक्रवार येतात लोक. आल्यानंतर उग हे जीवाची एक भाव अशी आहे महाराज, जीव येतो, दर्शन घेतो, उग जावं का नाही, माझं दुःख निवारण झालं मैया की मी पुढच्या वेळेस तुला हे देतो, हे देतो. आणि एवढं एक आहे महाराज, देवाला बोललं ना त्याला कधी चुकत नाही, त्यानं तुमचं घेतल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला कुठून ना कुठून दुःख देतो. मी 2-3 कथा जास्त सांगणार नाही, एक मिनिटात सांगतो, ऐका. जीवनामध्ये 2 दुःख शास्त्रात आधारानं पाहिलेले. एक हरिश्चंद्र राजा, तुम्हाला माहित आहे हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र राजा एवढा बलवान राजा, पण त्या राजाला संतती नव्हती. संतती नसताना त्यानं अग्निदेवतेच्या जवळ गेला आणि सांगितलं, देवा, यज्ञ करायला लागला, म्हणायला लागला, देवा मला एक संतती देणार दे, आणि मला जर संतती दिला, पहिली संतती तुला समर्पण. कळत नसेल, पहिलं बाळ जन्माला आलं की तुला समर्पण. सहज बोलतात महाराज लोक. आणि योगायोगानं भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली, पुत्ररत्न झाला. पुत्ररत्न झाल्यानंतर वायू अग्निदेव प्रकट झाले आणि हरिश्चंद्र राजांच्या जवळ आले. हा म्हणले, बाळा राजन, तुला पुत्र झालं, देऊन टाक. त्यानं हुशार होता, त्यानं म्हणलं, देवा बोललेलं आहे खरं रे, तुला दिलं असतो, पण आता सध्या लहान आहे. एवढं बोलता बोलता एक दिवस असा प्रसंग घडला राजांच्या जीवनात. अग्निदेव जे राजाच्या जवळ आले आणि म्हणायला लागले, अग्निदेव म्हणायला लागले, देऊन टाक पुत्र. त्याने सांगितलं, राजन खरं सांगू का, म्हणजे देवाला देत असताना पूर्ण पिकलेलं पाहिजे. आणि मला हे शब्द आता कळाले, नासलं नारळ. आता कसं आलं बघा, मी तोंडातून शब्द आले. नासकं नारळ देवाला, नासकं केळ, नासक्या सुपाऱ्या नाही, ते हा मला माहित आहे. तुम्हाला जेवढं माहित नाही, मला स्वामीला माहित आहे. सत्यनारायणला ठेवले की एक बी खाली तोंडात घालायला. सगळ्यात अति दुकानदार बी ठेवले तसं मी बघितले. पूजाची देऊ की कोणती देऊ मग तिथे, म्हणजे पूजाला म्हणजे देवाला नासक चलते आणि तुम्हाला किती नवल असेल, म्हणजे पूर्ण पिकलेलं. याचा अर्थ तसं नाही. मला मी श्लोक वाचला. हरिश्चंद्र राजा अग्निदेवाला सांगत असताना देव सांगितले, देव
ते म्हणे बाळ जन्माला आले, मी तुम्हाला समर्पित करणार आहे, पण तुम्ही मला असणार का एवढं घाई करायला लागेल? नाही नाही, त्या म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं हे पूर्ण पिकलं पाहिजे, म्हणजे याला दाता आले पाहिजे, याला बोलता आलं पाहिजे, तुमचं स्मरण झालं पाहिजे, त्याला बुद्धी आली पाहिजे. आणि म्हणून मला हेही माहित नव्हतं, काल परवा मी एक बघितलं, म्हणजे महिन्याच्या खाली मंगळवारचा दिवस होता. आता मंगळवारी मशनरचा सण करतात, पण आमच्या मंदिरापासून लोक जातात वाजवत, म्हणजे वाजवत चालली. मी बाहेर बघितलो का वाजलं म्हणून. 2 बकरे घेऊन निघाले होते, त्याला चांगली पूजा केली. ते चांगलं बघितलो, कारण माळकरी होतं, त्याला बोलवलं. म्हणजे कशाला चालला? नाही म्हणे आमच्या घरी नियम आहे महाराज, वर्षाला 2 कापतो आम्ही. म्हणून हे काय केलास? नाही म्हणे पूर्ण याला बघून आलो, म्हणजे याच्या कानाला कुठं सुराख आहे का, पायाला कुठं लंग. बघा तुम्ही, देवाला सगळं चांगलं पाहिजे, माणसाला महाराज म्हणजे देत असताना बली सुद्धा चांगलं बघून दिलं जातं, सांगण्याचं तात्पर्य. तसं हरिश्चंद्र राजा भगवान अग्निदेवाला म्हणायला लागले, देवा याला पूर्ण दात येऊ द्या, याला सगळं येऊ द्या. असं म्हणत असताना अग्निदेवाला राग आला आणि अग्निदेवाने एवढं शाप दिलं, जितकी वेळेस मी तुझ्या दारात आलो आणि मी वापीत चाललो ना, तर तुला शेवटचा काल असा येईल हरिश्चंद्रा, की तुला माझ्या जवळच जीवन घालावं लागेल. कोणाजवळ? हरिश्चंद्र राजा कुठे जावं लागेल? काशीमध्ये मणिकर्णक घाटावर, हरिश्चंद्र घाटावर, आजही तिथं घाट आहे महाराज. आणि स्मशानभूमीत त्याचं काळ काढावं लागेल. मला सांगायचं काय, आपण बोलताना बोलून जातो, लक्ष द्या. बोलताना देवाच्या दौऱ्यात आलं का नाही, माणसं म्हणतात आम्हाला सुख पडलं की तुला एवढं देतो, विसरून जातात. मग ते देव मागून तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. कारण ही सिद्धांत आहे महाराज, आपुल्या पोटाकारणी पिळती शेंदरी हेंदरी दैवते, हे देवत म्हणून आधी त्याचं सगळं सोडून द्या. हे खोटं म्हणणार तुम्ही. दुसरं दृष्टांत तुम्हाला पटायसारखं सांगतो, ऐका. काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही ऐकता, काल्याचे कीर्तन ते तू गेलं की मी एका क्षणात घेऊन देतो. गोकुळामध्ये आता सुद्धा अलीकडे काळ बदलला महाराज, पाऊस पडला गेला तर कोणती यात्रा करतो ते? पाऊस जर पडला गेलं तर खेडेगावाला काय करतो? कळशा घ्यायच्या आणि पाण्याला जायच्या. त्याला कोण्या भागामध्ये बुद्धी जत्रा म्हणतात, कोण्या भागामध्ये महादेवाला पाणी घालणं म्हणतात, कुठं मारुती राहायला पाणी घालणं म्हणतात. तसं त्या गोकुळामध्ये काय करत होते? गोवर्धन पूजा करत नव्हते, तर मेघराजाची पूजा करत होते, इंद्रदेवाची पूजा करत होते. इंद्रदेवाची पूजा करत असताना श्रीकृष्ण गोकुळातल्या सगळ्या गोपाळांना म्हणलं, ए आजपासून इंद्रदेवाची पूजा करायची नाही. आज का? जगाचा मालक मी आहे, माझा ऐका. अरे इंद्राची पूजा करून काय फायदा आहे? आपण काय करू? गोवर्धनाची पूजा करू. म्हणून गोवर्धन पूजन सुरू केलं. गोवर्धन पूजन सुरू केल्याबरोबर इंद्रदेवाला राग आला. इंद्रदेव म्हणायला लागले, माझी पूजा सोडून आणि हे गोकुळातले लोक त्या कृष्णाचं ऐकले आणि कृष्णाचं ऐकून गोवर्धनाची पूजा करायला लागले, मग मी कशाला उभं बसू? म्हणून इंद्रदेवानं काय केलं? मेघराजाला आज्ञा केली. मेघराजाला सांगितलं, हे मेघा माझा ऐक, आता असं कर, या गोकुळामधलं घर सुद्धा शिल्लक राहू नये आणि एकाचं प्राण सुद्धा शिल्लक राहू नये. आणि असं पाऊस पडत. इंद्रदेवानं पूजा चुकल्यामुळे त्या गोकुळावर एवढी आज्ञा केली, आता त्याचा शब्द बदलला. त्यानं एवढं मोठं आज्ञा दिली, आता एवढंच शब्द बदलला. कोणता? आभाळ फाटलं. अलीकडे कोणता? ढग फाटलं आणि एवढा मोठा पाऊस पडला. म्हणतात का नाही, हे सगळं कारण म्हणजे इंद्रदेवाने मेघराजाला आज्ञा दिली. गोकुळामध्ये प्रसंग घडला. जगाचा मालक परब्रह्म परमात्मा होता, त्यानं करंगळीवर घेऊन गोवर्धनामध्ये रक्षण केलं, ही पुढची कथा. पण देव इंद्र सुद्धा एखाद्या वेळेस कोप होतो, त्याची पूजा चुकल्यानंतर. याला दैवी कोप म्हणतात. मग हे दैवी कोप, अधिभौतिक कोप, आध्यात्मिक, हे तिन्ही जर रोग जायचे असतील तर देव दूर करू शकत नाही. यांना जर दूर करायचं असेल तर एकच आहे, त्याचं नाव आहे साधू. म्हणून साधू शिवाय हे होत नाही. मग साधू न कसं होतं? तर त्याला तुकोबराय प्रमाण, नाथ महाराज प्रमाण देतात. अरे बाबा, साधूचं नुसतं दूरदर्शन झालं ना तर आपल्या जीवनात दुःख निवारण होतं. साधूच्या जीवनामध्ये
दर्शन दुरून झाल्यानंतर आपल्या जीवनातलं तिन्ही ताप जातात. एका ठिकाणी प्रमाण देतात, त्रिविध तापाची